नमस्कार, मी मधुरा झी 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण हितगुज ह्या आमच्या खास कार्यक्रमात चर्चा करणार आहोत ती म्हणजे मासिक पाळीच्या तक्रारींसाठी पंचकर्म आणि आयुर्वेद उपचार ह्या विषयावर। आणि ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत वैद्य विनेश नगरे। विषयाकडे वळण्यापूर्वी मी वैद्य विनेश यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार सर। नमस्कार। वैद्य विनेश यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास वैद्य विनेश नगरे हे स्त्रीरोग तज्ञ असून आयुर्वेदातील आयुर्वेदाचार्य ही पदवी तसंच MS स्त्रीरोग ही पदव्युत्तर पदवी त्यांनी पुण्यातील सुप्रसिद्ध अशा टिळक आयुर्वेद महाविद्यालयातून घेतली आहे। गेली 17 वर्षे ते पुणे, मुंबई तसंच महाराष्ट्रातील विविध ठिकाणी रुग्णांना सेवा प्रदान करतात। स्त्रियांमधील विविध शस्त्रक्रियांमध्ये ते पारंगत आहेत तसंच या शस्त्रक्रिया टाळण्यासाठी उपयुक्त अशा विविध आयुर्वेद उपचारांबाबत ते सतत संशोधन करत असतात। याशिवाय टीनेजर म्हणजेच 13 ते 19 या वयोगटातील मुलींमध्ये आढळणाऱ्या मासिक पाळीच्या समस्यांवर त्यांचं विशेष संशोधन आहे। त्यातही PCOD या आजाराच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कारणांचा सतत वेध घेऊन त्याचे उपचार करण्यासाठी वैद्य विनेश प्रसिद्ध आहेत। अपत्य प्राप्तीसाठी आयुर्वेदातील विविध उपचार तसंच उत्तरबस्ती या विशेष पंचकर्मात त्यांनी प्रावीण्य प्राप्त केलंय। चला तर या विषयाबद्दल आपण अधिक आणि सविस्तर माहिती जाणून घेऊयात वैद्य विनेश यांच्याकडून। मात्र तुम्हालाही या विषयाशी निगडीत काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक 1800221010 वर संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता। तेव्हा लगेच चर्चेला सुरुवात करूया। पुन्हा एकदा स्वागत आहे डॉक्टर। आणि अर्थातच आज आपण मासिक पाळीच्या ज्या तक्रारी आहेत स्त्रियांमधल्या त्या विषयावरती बोलणारच आहोत आणि अर्थात तुमचं संशोधन खूप छान पद्धतीने ह्याच्यावरती झालेलं आहे। सगळ्यात अगोदर मला विचारायचं की ह्या मासिक पाळीच्या तक्रारींचं वर्गीकरण तुम्ही कसं करता? दोन प्रकारे वर्गीकरण करता येतं। एक सामान्य तक्रार म्हणजे पाळी येतीये आणि पाळी दरम्यान येणाऱ्या सर्व तक्रारी आणि स्लाइडवर दाखवलेल्या आहेत। सगळ्यात पहिली तक्रार असते मुलींची पोट आणि कंबरदुखी। खरंय, इतकं पोट दुखतं की कॉलेजला जाणारी मुलगी कॉलेजला दांडी मारते, ऑफिसला जाणारी बाई दांडी मारून घरीच बसते बसते झोपते, बसताही येत नाही, 2-2 दिवस आडवे असतात, बरोबर, इतकं पोट दुखतं। मग हे पोट दुखीवर काय करायचं असा मोठा प्रश्न असतो। आयुर्वेद दृष्ट्या शूल म्हणजे दुखणं हे वातामुळे असतं। नाही वाता द्रुते शूलहा। वाताचं प्रमुख काम काय? सर्वेंद्रियांना उद्योजक, सर्व इंद्रियांना उद्योगाला लावणे, प्रेरणा देणे हे वाताचं काम। खरंय। इंद्रिय कोणती? ज्ञानेंद्रिय, नाक, कान, जीभ, डोळा, त्वचा। कर्मेंद्रिय वाक, पाणी, पायू, पाद, उपस्थ आणि योनी। योनी महत्वाची। योनी नाम वातलाद्यानाम, योनी भागात वाताचं प्राधान्य असतं। मग जर काही बिघडलं की शूल सगळ्यात जास्त तिथे आणि सर्व इंद्रिय मग ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय बंद पडल्यासारखे होतात। बरोबर, बाई झोपून असते। म्हणजे वाताला शमन करण्यासाठी सगळ्यात पहिलं स्नेहन, वात वृक्ष असतो, वातस्थ वृक्ष लघु, मग वृक्षाच्या अपोजिट म्हणजे स्निग्ध गुण, स्निग्ध गुणात्मक उपचार करायचे। 2 प्रकारे उपचार, अभ्यंतर आणि बाह्य। बाह्य म्हणजे साधं तेल लावू शकता, खोबरेल तेल आहे, तिळाच तेल आहे, शुद्ध बला तेल, सहचर तेल, पोटाला तेल लावायचं, शेकून घ्यायचं, बरं वाटतं। अंतर्गत स्नेहन, खोबरेल तेल 2 चमचे आपण गरम पाण्यावर घेऊ शकतो, त्याच्याबरोबर शूल अजून कमी करायचा तर सुंठ घेऊ शकतो, सुंठीचा काढा करायचा। सुंठ ही विश्व वैशिष्ट्य आहे। तेलाबरोबर घेतली की वाताचं शमन होतं, तुपाबरोबर घेतली की पित्ताचं शमन होतं, मधाबरोबर घेतली कफाचं शमन होतं। सो सुंठीचा वापर कुठेही करता येतो। सुंठीचा काढा पाव चमचा सुंठ 1 कप मध्ये उकळून घ्यायची, 2 चमचे तेल त्याच्याबरोबर घ्यायचं, शूल कमी होतो। कधी कधी पोट साफ होत नाही म्हणून मग शूल वाढतो, पोट साफ नसतं मग पाळी आली की दुखतं, अशा वेळेस एरंडेल तेल 2 चमचे पाळीच्या आधी 2 दिवस घेऊन टाकावं, पोट साफ होतं, पोट आणि कंबर दोन्ही दुखायचं कमी होतं। कंबरेला त्रिकभागी स्नेहन करावं, तेल लावावं, कमरेला तेल लावावं, पोटाला, त्यातनं कमी होऊन जातं। हा सगळ्यात पहिला। दुसरा आहे पाळीच्या आधी उलट्या, मळमळ, डोकेदुखी। बरेच वेळा जे काही हार्मोनचे लेवल्स नॉर्मल व्हायला पाहिजेत, बरोबर, पाळी येताना त्या नॉर्मल होत नाहीत आणि त्याचा एक्सप्लोड होतं, तेव्हा उलट्या, मळमळ, ताप खूप यायला लागतो। मग उलट्या मळमळ वाढल्या असेल तर साधी सुच्छेखर वटी 1 गोळी रोज सकाळी घेता येते। उलट्या मळमळ कमी होण्यासाठी काडे चिराईत, गुळवेल यांचा काढा घेता येतो। मृदू विरेचन, त्रिफळा आहे, आवळा आहे, बाहवा आहे, ह्यांचं मृदू विरेचन म्हणजे पोट साफ होण्यासाठी घेता येतं। ते घेतलं की अतिरिक्त उष्णता कमी होते आणि उलट्या मळमळ हे कमी होऊन जातं। बरं, त्याच्या पुढे असतं ताप, पाळीपुरी ताप येतो, तापाला सुद्धा गुळवेल आणि काडे चिराईत खूप चांगलं उपयोगी पडतं। ताप आल्यामुळे शरीर इतकं तापतं की हात लावला की मुली म्हणतात चटका बसतो डॉक्टर, इतकं ताप असतो कधी कधी। मग हे सगळं कमी करता येतं। हार्मोन इम्बॅलन्स असतोच, पण हार्मोनसाठी हार्मोन देणं हे आयुर्वेदचं वैशिष्ट्य नाही। आयुर्वेदचं वैशिष्ट्य की सगळं नॅचरली ट्रीट करणे, म्हणून मग त्या तापासाठी हार्मोन देण्याच्या ऐवजी, हार्मोन विड्रॉ करण्याच्या ऐवजी काडे चिराईसारखी
आणि गुळवेल सारखी जी रसायन औषधी आहे, पित्त शमन करणारी, ज्वर कमी करणारी, जी संशमनीवटी वापरली जाते, त्यांचा वापर नक्कीच करता येतो. बरोबर. त्याच्यानंतर असतं श्वेतस्राव किंवा योनिदाह, योनिशूल. तीनही लक्षणं एकमेकांशी संबंधित आहेत. गर्भाशयाला सूज असेल, गर्भाशय मुखाला सूज असेल, तरी सुद्धा योनिशूल, योनिदाह आणि श्वेतस्राव किंवा पांढऱ्या अंगावर जाणं असू शकतं. तीनही गोष्टींमध्ये गर्भाशयाची आणि योनी मार्गाची स्वच्छता, त्यांची सूज कमी करणे यासाठी योनी परिषेक, योनी धावन, योनी पिचू, योनी धूपन यांचा वापर करता येतो. धावनासाठी त्रिफळाचा काढा आहे, पंचवल्कलचा काढा आहे. धूपनासाठी अगरू, गुगुळ वापरता येतं. योनी परीक्षकासाठी पंचवल्कलचा क्वाथ वापरता येतो. असे विविध पंचकर्मातले उपकर्म यासाठी आपण नक्कीच वापरू शकतो. बरोबर. अर्थात आपल्याला फोन कॉल यायला सुरुवात झाली. पहिला फोन जो आलेला आहे तो वैशाली यांचा वर्ध्यावरनं विचारा. काय प्रश्न आहे वैशाली, बोला. मला आहे पाळीवर झाले की माझ्या पोटाचा त्रास खूप सुरू होतो. बरं, तुमचं वय किती आहे? माझं वय 34. बरं, नक्कीच ताई तुमचा प्रश्न कळलेला आहे. आपण डॉक्टरांना विचारूया, काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाचं कुठल्याही पेशंटला तपासताना आपलं महत्त्वाचं असतं की प्रकृती परीक्षण, नाडी परीक्षण. खरं. म्हणजे आपण त्यासाठी पुणे आणि मुंबईमध्ये वेगवेगळे सेंटर्स ओपन केलेले आहेत. म्हणजे आपण जर आमच्याकडे आलात तर अक्षरशः 4 फुलस्केप पाणी एवढा मोठा पेपर असतो. कारण पोटात दुखतं ही तक्रार सामान्य असते. मगाशी आपण त्याचं उत्तर दिलं. पण पोटात कशामुळे दुखतं ह्याचं कारण खूप शोधायला लागतं. 16 वर्षाची मुलगी, 25 वर्षाची मुलगी, 34 वर्षाची बाई, 40 वर्षाची बाई, खूप वेगवेगळे लक्षणं सापडतात. मग हे जर तपासायचं असेल तर तुम्ही प्रत्यक्ष भेटू शकता. पुण्यामध्ये सदाशिव पेठ, बाणेर, चिंचवड, चंदननगर येथे आपलं क्लिनिक आहे. मुंबईत सुद्धा दादर पश्चिमला आपण भेटतो. प्रत्यक्ष भेटला तर प्रकृती परीक्षण, नाडी परीक्षण करता येईल आणि त्याचं निदान करता येईल. पण तात्पुरतं म्हणून तुम्हाला सांगतो, जर शूल जास्त असेल तर सगळ्यात सोपं, रोज शतावरी कल्प 2-2 चमचे सकाळ संध्याकाळ सुरू करा. सुंठ मागाशी मी सांगितली, सुंठ 1 चमचा, साखर 1 चमचा, तूप 1 चमचा, जेवणाआधी अर्धा तास तुम्ही रोज घ्यायला सुरुवात करा. हा शूल बऱ्यापैकी कमी होईल. आणि मागाशी सांगितल्याप्रमाणे एरंडेल तेल पाळीच्या 2 दिवस आधी. जर कुठले वैद्य जवळपास असतील तर तुम्ही मात्रा वस्तीत तिळाचं तेल साधं 40 ml बस्ती म्हणून घेतात, ते बरोबर तुम्ही पाळीच्या आधी 8 दिवस घेऊ शकता. त्यांनी शूल लवकर कमी होऊ शकतो. म्हणजे एरंडेल तेलाचा एवढा इफेक्ट खरं तर होऊ शकतो. म्हणजे खरं तर त्यांनी एरंडेल तेल घ्यायला हरकत नाहीये. आणि अर्थात वर्ध्याला राहतात तर त्यांनी एकदा तरी येऊन खरं तर चेकअप करायला हरकत नाही, की वारंवार पुन्हा येण्याची गरज नाही एकदा चेकअप केल्यावरती. डॉक्टर काय सांगत होता अजून काही? सामान्य तक्रारी आता आपण पाहिल्यात. मुख्य तक्रारी पाहायला लागतात. मुख्य तक्रारींमध्ये पाळी सुरू होतानाच उशिरा सुरू होते. म्हणजे 12 ते 14 वयामध्ये पाळी सुरू व्हायला हवी. त्याच्याऐवजी ती 16, 17, 18 वर्षी सुरू होते. मग मुख्य गर्भाशयाचे किंवा बीजकोशाचे काही प्रॉब्लेम आहेत का, की ज्यामुळे ती सुरू झाली नाही, हे पाहायला लागतं. दुसरं असतं, पाळी सुरू झालीये पण 1.5 महिन्यांनी येते, 2 महिन्यांनी येते, 3 महिन्यांनी येते, कधी कधी 6 महिन्यांनी, किंवा औषध घेतल्याशिवाय पाळी येतच नाही, अशी लक्षणं सापडतात. स्त्राव होताना स्त्राव अतिशय कमी सापडणे, म्हणजे अगदी स्पॉटिंग होत आहे, पॅड सुद्धा घ्यायला लागत नाही इतका स्त्राव कमी असणे. कधी कधी स्त्राव खूप जास्त असणे, म्हणजे स्त्राव थांबतच नाही. 2 पॅड, 3 पॅड, 4 पॅड इतकं घ्यायला लागतात. महिना फ्लो चालू असतो. औषधं घेतली तरी थांबत नाही, हार्मोन घेतल्यानंतर थांबवावा लागतो. अशा प्रकारचं एक सापडतं. त्याच्या पलीकडे बीज निर्मिती न होणे, म्हणजे जनरली वंध्यत्वाचे पेशंट जेव्हा येतात तेव्हा हे सापडतं. बीज निर्मिती होतच नाही. दुसरी गोष्ट आहे, बीज निर्मिती उशिरा होते. दोन्हींची कारणं वेगळी आहेत. म्हणजे आता आपण जसं म्हणलं, पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज, पॉलिसिस्टिक ओव्हरीमध्ये बीज निर्मिती न होणं, बीज निर्मिती उशिरा होणं, ह्या सगळ्या गोष्टी सापडतात. आणि ह्याच्यावर अवलंबून असणारं गर्भाशयातल्या अस्तराची निर्मिती, ती निर्मिती कमी जास्त झाली की स्त्राव कमी होणं, स्त्राव जास्त होणं, ही सुद्धा लक्षणं सापडतात. म्हणजे आता आम्ही जे पेशंट ट्रीट करतो यामध्ये जवळपास 60 ते 70% पेशंट हे पॉलिसिस्टिक ओव्हरीचे असतात. इतकं मोठं प्रमाण आहे. सो या सगळ्यांचा विचार करून त्यांच्या अनुषंगाने उपचार आणि पंचकर्म ठरवावे लागतात, असं ते असतं थोडंसं. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात ह्या वेगवेगळ्या तुम्ही खरं तर ह्या तक्रारींवरती वर्गीकरण केलेलं आहे आणि वेगवेगळ्या तक्रारी ह्या प्रत्येक स्त्रीमध्ये आढळून येतात. आणि अर्थातच पण पंचकर्म उपचारांचा ह्याचा कसा फायदा ह्या स्त्रियांना होऊ शकतो त्याबद्दल मला जाणून घ्यायचंय. पंचकर्म मगाशी सांगितल्याप्रमाणेच, नही वाता द्रुते शूलः, वाताशिवाय शूल नाही, आणि योनिनाम वातलाद्यानाम, योनिभागात वाताचं प्राधान्य असतं. सो वात प्रमुख मानला जातो. शरीरात 3 दोष आहेत, वात, पित्त, कफ. तीनही दोषांचं प्रमाण समसमान असणारच आहे. पण त्यातल्या त्या स्त्रियांमध्ये वाताचं प्रमाण वाढलं तर प्रॉब्लेम येतो. त्यामुळे स्त्रियांमध्ये प्रमुख पंचकर्म असतं बस्ती. बस्ती म्हणजे एनिमा देणे. पोट साफ होण्यासाठी एनिमा देतात. आयुर्वेदनुसार एनिमा हा फक्त पोट साफ करण्याचा मार्ग नसून त्याद्वारे जे औषध दिलं जातं ते शरीरात शोषलं जातं आणि त्याची काही कार्यक्षमता विविध अवयवांमध्ये निर्माण होते. योनी भागाला जास्त कार्यक्षमता.
जसं आपण मगाशी म्हणलं सर्वेंद्रियाणाम उद्योजकाः, त्यांना उद्योगाला लावणं, काम करायला लावणं, तसं म्हणजे थोडं एनर्जी मिळते. अगदी बरोबर. मग त्यामध्ये जसा वेळ मिळेल त्यानुसार आपण ऍडजस्ट करून देतो. म्हणजे कसं, म्हणजे थोडक्यात बॉडीचं आपण सर्व्हिसिंग करणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे बस्तीच्या मार्फत हे खरं तर सर्व्हिसिंग केलं जातं. खरंय खरंय. मात्रा बस्ती आहे, योग बस्ती आहे, प्रजास्थापन बस्ती आहे. मात्रा बस्ती म्हणजे ज्यांना अजिबात वेळ मिळत नाही, कॉलेज गोईंग मुली, सॉफ्टवेअर वाले लोक सकाळी 8ला बाहेर पडतात, रात्री 8ला घरी येतात, डॉक्टरांकडे जाणार कधी, मग अशा शनिवार रविवार सुट्टी असते. मग मात्रा बस्ती अशा लोकांना दिला जातो ज्यांना फार नियम पाळणं शक्य नाही, पण पंचकर्म करायचं आहे. पूर्ण अंगाला स्नेहस्वेदन किंवा कटिभागाला स्नेहस्वेदन केलं जातं. मग मात्रा बस्ती 40 ते 60 ml दिला जातो. ह्याचा फायदा काय, ज्यांना खूप थकवा आलाय, ज्यांना खूप धावपळ आहे, ज्यांना दौर्बल्य आलंय, त्यांचं बल वाढवणं, शरीर शांत करणं हे मात्रा बस्तीने खूप छान घडतं. जे लोक म्हणतात मला पंचकर्माला अजिबात वेळ नाही, त्यांनी मात्रा बस्ती नक्की करून घ्यावा. डॉक्टरांकडे गेलं, एक दिवस जरी जमलं तेवढा दिवस, आठवड्यातून एक दिवस ठीक आहे, मात्रा बस्ती करून घ्या, त्याचे रिझल्ट खूप चांगले मिळतात. ज्यांना आणखीन वेळ आहे, योग बस्ती जो 8 दिवसांचा असतो, सलग 8 दिवस रोज 1 तास डॉक्टरांकडे यायला लागतं. काही लोकांना कल्पना अशी वाटते की डॉक्टरांकडे राहायला लागतं, ऍडमिट व्हावं लागतं. असं काहीही नाही. बस्ती ही येऊन जाऊन करण्याची प्रोसिजर आहे. फक्त काही ठराविक नियम दैनंदिन जीवनात पाळायला लागतात. त्याच्या पलीकडे काही नाही. तुम्ही दैनंदिन खाण्यापिण्यामध्ये थोडा बदल करा. अगदी निश्चित दैनंदिन काम करू शकता, कॉलेजला जाऊ शकता, तुमच्या वर्किंग ऑफिसला जाऊ शकता. योग बस्तीमध्ये मात्रा थोडी जास्त असते. काढा आणि तेल दोन आलटून पलटून देतात. त्याला आस्थापन बस्ती किंवा निरोह बस्ती आणि अनुवासन बस्ती असं म्हणतात. दोन्ही बस्तींच्या नियम वेगवेगळे असतात. योग बस्तीचे अजून चांगले गुणधर्म इफेक्ट दिसतात. अगदी बरोबर. आणि त्याच्या पलीकडे आहे प्रजा. 8 दिवस पूर्ण तो कोर्स करावा लागतो. अगदी बरोबर. 8 दिवस पूर्ण कोर्स करायचा म्हणजे योग बस्ती. तो योग जुळून आला पाहिजे, अन्यथा त्याचा फायदा होणार नाही. आणि त्याच्या पलीकडे आहे प्रजास्थापन बस्ती. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम स्टॅबिलाइज करण्यासाठी, स्थापन करण्यासाठी. अनेक आमच्याकडे असे पेशंट येतात की अमेरिकेला जायचं, 1-1.5 महिन्याचा वेळ आहे, डॉक्टर पटकन काहीतरी करून द्या. तर आम्ही त्यांना प्रजास्थापन बस्ती सांगतो, कारण वेळ कमी असतो आणि त्याचे गुणधर्म खूप चांगले. सुश्रुताचार्यांच्या ग्रंथामध्ये याचं खूप चांगलं वर्णन सापडतं. आणि हे सलग 21 दिवस बस्ती करायचं असतं. मग त्यातही काढा तेल. पण सलग केल्यामुळे धातुगामित्व जास्त असतं. म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्रातून शुक्राची निर्मिती होण्यासाठी तिथपर्यंत पोहोचणं, ते चॅनल सगळे मोकळे करणं, धातूंचं दीपन करणं, अग्नी वाढवणं, मेटाबॉलिझम कन्वर्ट करणं, यासाठी याचा खूप चांगला फायदा होतो. आणि प्रजास्थापन बस्तीमुळे नंतर वंध्यत्वाच्या अनेक रुग्णांना फायदा झालेला दिसतो. खूप छान फायदा दिसतो. म्हणजे प्रजनन वाढतं, प्रजननासाठी उपयोग होतो. म्हणजे गर्भपात वारंवार होत असतात, अनेक गोष्टी असतात. प्रजास्थापन होते. पेशंट मध्ये सुद्धा खूप फरक दिसतात. स्किन एकदम सॉफ्ट होते, केस चांगले व्हायला लागतात, जाडी कमी होते, अशा अनेक गोष्टी सापडतात. म्हणजे थोडक्यात ह्या बस्तींचा इतका चांगला इफेक्ट खरं तर होऊ शकतो. तर नक्कीच खरं तर स्त्रियांनी किंवा पुरुषांनी या दोघांनी खरं तर हरकत नाही करायला. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर या विषयावरती आणखी चर्चा करूया. तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण चर्चा करतोय की मासिक पाळीच्या तक्रारींवरती आणि अर्थातच पंचकर्म आणि आयुर्वेद उपचार आपल्याला सांगतायत वैद्य विनेश नगरे. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहे, पण तत्पूर्वी आपल्याला कल्याणवरून एक फोन आलेला आहे सविता यांचा. विचारा, काय प्रश्न आहे सविताताई, बोला. हॅलो. हा, गुड आफ्टरनून मॅडम. आणि गुड आफ्टरनून सर. बोला. हा सर, माझी मुलगी आहे ना सर, 18 वर्षाची आहे सर ती. तिचं आहे ना सर, म्हणजे असं 15 वर्षी तिला पाळी चालू झाली. तेव्हा तिला 3-4 वर्ष व्यवस्थित आली. आता काय झालं सर, ती म्हणजे इंजिनिअरिंग साईडला आहे सर. तिचं आहे ना आता सर पिरियड आहे ना 2-3 महिन्यापासून ना पिरियड येत नाही सर व्यवस्थित. आम्ही ॲलोपॅथीची ट्रीटमेंट केली होती. तर डॉक्टर बोलले की तुम्ही ना पीसीओडीची चेकअप करा म्हणून, पीसीओडीची चेक करा. बरं. सविताताई, तुमचा प्रश्न कळलेला आहे, आपण डॉक्टरांनाच विचारूया. काय सांगाल डॉक्टर, ह्याच्यावरती काय उपचार आहेत? ताईंनी खरंच खूप छान प्रश्न विचारलाय. हा दैनंदिन जीवनातला आता त्या वयातल्या मुलींचा प्रश्न आहे. टीन आपण मगाशी म्हणलो. ती मुलगी इंजिनिअरिंगला आहे. इंजिनिअरिंगची गंमत अशी असते, त्या मुलीला माहिती आहे, सबमिशन आणि सबमिशन्स. भरपूर सबमिशन्स असतात. रात्र जागून सबमिशन करायला लागतात. सतत जागरण असतं, सतत मनावर ताण असतो. बरं, ऍडमिशन घ्यायच्या आधी पण खूप अभ्यास करायला लागला. तो ताणच त्यांना शरीराला त्रास निर्माण करतो. त्याला आम्ही मानसिक वात प्रकोप म्हणतो. मानसिक वात प्रकोपामुळे म्हणजे आपण भीती वाटली की तोंड कोरडं पडतं पहा, तसंच ताण पडला की शरीर कोरडं पडायला लागतं. कोरडं म्हणजे वृक्ष. वाताचा वृक्ष हा गुण आहे. त्या वातामुळे योनी भागातले उद्योजकता
कर्मेंद्रियाची कमी होते आणि मग बीजाची निर्मिती, अस्त्राची निर्मिती होत नाही. बीज निर्मिती जर अडकली, म्हणजे इंजिनिअरिंगला जरी तुमची मुलगी असली तरी तिने ताण न घेता अगदी निश्चिंतपणे अभ्यास केला पाहिजे. सबमिशन्स करायला हरकत नाही, पण रात्री करण्याच्या ऐवजी पहाटे उठून जर केलं तर खूप चांगला फरक पडेल. नियमित व्यायाम करू देत. तुम्हीही तिला सांगितलं पाहिजे की अभ्यासाचा फार ताण घेऊ नको, इंजिनियर नक्की होशील, पण मोकळेपणाने हो, मनापासून एन्जॉय कर अभ्यास आणि व्यायाम पण करत जा. कारण इंजिनियर झाल्यानंतर केव्हा कामाला लागेल, जॉब करेल, तेव्हा सक्षम इंजिनियर हवा ना आपल्याला. तर सक्षम असा इंजिनियर असण्यासाठी तिने ताणविरहित असणं गरजेचं आहे आणि त्यातनं ती लवकर बाहेर पडू शकेल. खरंय खरंय. पण फक्त सर म्हणजे ताणविरहित असणं तर आवश्यक आहेच, पण कुठेतरी म्हणजे आजकालचं फास्ट फूड किंवा जंक फूड हे देखील तितकंच कारणीभूत ठरू शकतं का ह्या सगळ्या कारणात? ताण पडल्यामुळे जंक फूड खायची इच्छा होते. बरं. म्हणजे आपण जेव्हा ताणविरहित असतो, आपण साधं पोळी भाजी खातो, आईने केलं काही वाटत नाही, पण जेव्हा असं काहीतरी ताण पडतो तेव्हा वाटतं काहीतरी छान खावं, चमचमीत खावं. ते तिखट खाल्ल्यानंतर जे चव लागते, खरं म्हणजे तिखट ही चव नाहीये, ते दुःख आहे. दुःखात सुख मानतो आपण. तिखट खाल्लं, आंबट खाल्लं, चमचमीत खाल्लं की छान वाटतं, झटका बसतो आणि त्यांना ताण गेला असं वाटतं, पण प्रत्यक्षात शरीरावर जास्त ताण पडलेला असतो. बरं. फास्ट फूडची गंमत हीच आहे, लोकांना ताण जास्त पडतो म्हणून ते खातात, आवडतं म्हणून नाही. प्रत्येक वेळेस प्रत्येकाला आवडतं असं नाही. ताण जर नसेल ना डोक्यावर, त्यांना साधी घरची भाजी पोळी छान वाटते, काहीच अडचण नसते. त्यामुळे फास्ट फूड टाळणं हा एक प्रकार आहेच, शिवाय मन ताणविरहित ठेवणं हा एक प्रकार आहे. दोन्ही बाजून आपण नक्कीच यश आणू शकतो. आणि खूप खूप छान असं मार्गदर्शन तुम्ही आता केलेलं आहे, कारण की फार इम्पॉर्टंट आहे आजच्या ह्या युगामध्ये. खरं तर जे फास्ट फूड खातात किंवा जंक फूड खातात वारंवार खाल्लं जातं आणि त्यामुळे हा सगळे प्रॉब्लेम. कारण मी हे नेहमी पाहिलेले, आमच्या पण अनेक विद्यार्थ्यांना मी पाहतो, जे ताणविरहित त्यांना खावंसं नाही वाटत, ज्यांच्यावर ताण आहे त्यांनाच ते खावंसं वाटतं. बरोबर आहे. त्यामुळे ताण निर्माण होऊ न देणे हे सगळ्यात मुख्य कारण, सगळ्यात महत्वाचं कारण. आणि त्याचबरोबर उत्तर बस्ती बद्दल मला जाणून घ्यायचं, उत्तर बस्ती पंचकर्म काय आहे नेमकं? उत्तर बस्ती हा बेसिकली विवाहित स्त्रियांमध्ये केला जाणारा पंचकर्माचा उपकर्म आहे. उत्तर बस्तीमध्ये थेट गर्भाशयामध्ये एक छोटीशी नळी टाकून त्यातनं विशिष्ट औषध सोडलं जातं. 2 ते 3 ml एवढीच कॅव्हिटी असते, अगदी एवढं औषध सोडलं जातं, पण त्या औषधाचा परिणाम खूप मोठा असतो. बरं. म्हणजे थेट लोकल ऍक्शन, म्हणजे स्थानिक त्याचा परिणाम असल्यामुळे त्याचे खूप अनेक गुणधर्म मिळतात. सगळ्यात पहिलं जेव्हा उत्तर बस्ती वापरला जातो तर पीसीओडीच्या पेशंटमध्ये, जर विवाह झालेला आहे आणि पीसीओडी आहे, पीसीओडी मध्ये बीजाचा विकास होत नाही, ते वाढत नाही. आयुर्वेदामध्ये ओव्हरीला फलकोश, फलित होणारा कोश असं म्हणलेलं आहे. बीजाचं फलन होत नाही. मग आयुर्वेद दृष्ट्या पंचमहाभूतांचा जर विचार केला तर आकाशीय गुणधर्म कमी पडतो. मग आकाशीय गुणधर्म वाढवायचा असेल तर पंचकर्मातलं उत्तर बस्तीमध्ये क्षार तेल किंवा कासेसाधी तेल वापरलं जातं, जे आकाशीय गुणधर्म वापरतं, क्षरण करतं आणि अतिरिक्त दोष काढून टाकून त्याला विकास व्हायला मदत करतं. दुसरी गोष्ट आहे, उत्तर बस्तीमध्ये बीजनिर्मिती होत नसेल किंवा उशिरा होत असेल तर त्यासाठी करतात. बीजनिर्मिती उशिरा होते याचा अर्थ विकास होतानाच पोषण कमी पडतं. मग पोषण कमी पडत असेल तर बला तेल, जीवनीय तेल, म्हणजे अगदी जीवनीय तेलाचं जर मी तुला उदाहरण सांगायचं म्हणलं तर 1 लिटर जीवनीय तेल तयार करताना त्यात 8 लिटर गाईचं दूध जिरवतात. बापरे. 1 लिटर तेलामध्ये असेच अनेक घटक त्यामध्ये वापरलेले असतात. जीवनीय म्हणजे जीवन वाढवणारा. मग त्याचा जर वापर केला उत्तर बस्तीमध्ये तर त्याच्यामुळे बीजाची निर्मितीला पोषण मिळतं. बीजनिर्मिती उशिरा होत असेल तरी त्याचा फायदा होतो. तिसरी गोष्ट आहे, गर्भाशयाच्या अस्तराचं निर्मिती कमी होणे. म्हणजे बीज निर्मिती होतीये पण रुजायला जी गर्भाशयाचा अस्तर हवा आहे तेच निर्माण होत नाही. मग कसं करणार? मग गर्भाशयाचा अस्तर जर निर्माण होत नसेल तर फलघृत, शतावरी घृत, कल्याणक, महाकल्याणक घृत यांचा आम्ही बस्ती देतो, ज्यांचा थेट संबंध गर्भाशयाशी असतो. बरं. म्हणजे फलघृत किंवा शतावरी घृतामध्ये शतावरी संबंध असतो. शतावरी ही मांस धातूवर काम करते आणि मांसात त्वचा षट्च, मांसापासून जी त्वचा तयार होते आतली, ती आहे गर्भाशयाचा अस्तर. सो या गर्भाशय अस्त्राला पोषण देण्यासाठी फलघृताचा खूप चांगला फायदा होतो. अगदी त्याच्या पुढे आहे वारंवार नावातच फलघृत, फल, अगदी बरोबर, फळ देतं, अगदी बरोबर. चौथा आहे वारंवार गर्भपात. ती गर्भ राहतो, खूप मोठी समस्या आहे, खूप मोठी समस्या. 1-1.5 महिन्यातच गर्भपात होऊन जातो. अशा वेळेस सुद्धा फलघृताचा उपयोग होतो. त्याच्याही पलीकडे काश्मरी आणि कुटज याच्या 2 वनस्पती आहेत, त्यांचं एकत्र करून घृत तयार केलं जातं. काश्मरी ही परत अष्टवर्गामधली जी ताकद देते, कुटजित ही थांबवून धरते, स्तंभन, अनेक वेळा जुलाबामध्ये, अतिरिक्त रक्तस्रावामध्ये ते उपयोगी पडते. ह्या दोघांचं जे संकलन केलेलं आहे, संकलन ते यासाठी केलंय की ज्यामुळे गर्भपात प्रिव्हेंट करता येतात. बरोबर आहे.
जर वारंवार टाळता येऊ शकतात. हा प्रिव्हेंट बरोबर आहे. पण ते प्रेग्नन्सी राहिल्यानंतर नाही. त्याच्या अगोदर हा प्रेग्नन्सी राहण्याच्या आधीच त्याला जर 1-2 महिने ते उत्तरबस्ती करून घेतले तर प्रेग्नन्सी राहिल्यानंतर गर्भपात होण्याची सवय तुटते आणि गर्भ स्थापित होतो. हा त्याचा खूप चांगला फायदा आहे. बरोबर आहे. आपण आज एक छोटासा ब्रेक घेऊया सर आणि मग पुन्हा अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हितगुज मध्ये पुन्हा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम. हितगुज आमच्या खास कार्यक्रमात आज आपण चर्चा करतोय मासिक पाळीच्या तक्रारींवरती आणि आयुर्वेद आणि पंचकर्म उपचार आपल्याला सांगतायत वैद्य विनेश नगरे. मी पुन्हा एकदा चर्चेकडे येते. अजून काही पंचकर्म उपचार आहेत का, त्याबद्दल काय सांगाल? मगाशी आपण बस्ती पाहिलं, उत्तर बस्ती पाहिलं. त्याच्या व्यतिरिक्त विरेचन, रक्तमोक्षण आणि शिरोधारा 3 पंचकर्म यात वापरली जातात स्त्रियांमध्ये स्पेशली. बरोबर. याचं कारण जेव्हा जेव्हा पाळीमध्ये समस्या निर्माण होतात, इस्ट्रोजन हार्मोन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोनचं प्रमाण बदलतं आणि त्याच्यामुळे स्किन काळी पडणे, स्किनचा पोत सुधारण्याच्या ऐवजी खराब होणे, म्हणजे चरबट होते स्किन, पिंपल्स वाढणे, केस गळणे सगळं सुरू होतं. हे उष्णतेची लक्षणं आहेत, पित्त वाढल्याची लक्षणं आहेत. तर त्याला विरेचनाद्वारे पित्त कमी करणे, जुलाबा वाटणे असं असतं. जसं मगाशी आपण म्हटलं की त्यांना वेळ नाही अजिबात, फक्त रविवार मिळतो, मग लघु विरेचन. फक्त शनिवारी रात्री खिचडी मऊ खाणे, त्यात तूप घालणे आणि एरंडेल तेल घेऊन टाकणे किंवा इच्छाभेदी नावाची एक गोळी आहे ती घेता येते. आणि बृहत विरेचन म्हणजे सलग 8 दिवस पूर्ण अंगाला तेल लावणं, मसाज करणं, स्टीम देणं, रोज तूप पिणं, असं करत करत 8व्या दिवशी बरोबर जुलाबाचं औषध देणे. पण त्याच्यानंतर मात्र 4-5 दिवस खाण्यापिण्याचे खूप कडक पथ्य पाळायला लागतात. पण त्याचे फायदे खूप दिसून येतात. म्हणजे पिंपल्ससाठी, स्किन काळी पडली असेल त्यासाठी ते खूप उपयोगी पडतं. त्याच्यानंतर आहे रक्तमोक्षण. अजिबातच वेळ नाही, विरेचनाला पण वेळ नाही, कशालाच वेळ नाही. तर रक्तमोक्षण म्हणजे पिंपल्स आलेत, स्थानिक जळू लावतात, जळू नावाचं किडा असतं. स्थानिक दूषित रक्त निघून जातं, पिंपल्स कमी होतात. नाही तर सरळ इथे स्काल्प लावतात, ब्लड डोनेशनला जशी स्काल्प लावतात तशी सुई लावतात आणि त्यातनं 30 ते 40 ml रक्त काढून घेतात. त्यांनी कुठलाही त्रास होत नाही आणि त्यांनी लवकर पिंपल्स कमी होतात, उष्णता कमी होते. आणि पलीकडे आहे शिरोधारा. खूप ताणतणाव आहेत, खूपच सतत धावपळ करायला लागते, अशा वेळेस झोपून डोक्यावर तेलाची धार धरतात. बरोबर. आणि त्याला शिरोधारा म्हणतात. थोडक्यात हे सगळे पंचकर्माचे उपचार केले तर खूप फायदा खरं तर पाहायला मिळतो. आणि स्त्रियांनी खरं तर हे सगळे उपचार करायला काही हरकत नाहीये. ज्यांना मासिक पाळीच्या तक्रारी आहेत त्यांनी देखील आणि ज्यांना स्ट्रेस आहे त्यांनी देखील. खरं तर डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथे थांबावं लागतं, मात्र तुम्ही आलात आणि खूप मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा हितगुज हे आमच्या खास कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.